नमस्कार. आज चैत्र कृष्ण अष्टमी शके 1935 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाण्यातील डॉक्टरांनी तयार केलेल्या रक्तातील हिमोग्लोबिन मोजण्याच्या यंत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर 54 लाखांचं पारितोषिक. आद्य क्रांतिकारक शहीद राघोजी भांगरे यांना आदिवासी बांधवांकडून अभिवादन. आणि भिवंडीत कंपाऊंड वॉल पडून झालेल्या अपघातात एक कामगार ठार तर 4 जखमी. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील. पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही. इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता. 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस. मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. स्पीड 4 MB to 100 Mbps. Starts to 70 rupees per month. Enjoy high speed internet. Call today 2538-6608. नमस्कार मंडळी. दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. जागतिक कामगार दिन हा भिवंडीतील कामगारांच्या दृष्टीनं काल दुर्दैवी ठरला. भिवंडीतील पॉवरलूम कंपनीच्या कंपाऊंडची भिंत पडून झालेल्या अपघातात एक कामगार ठार तर 4 जण गंभीररित्या जखमी झाले. भिवंडीतील श्रीजी कंपाऊंडमधील पत्र्याच्या एका शेडवर कंपाऊंडची भिंत पडून हे कामगार भिंत आणि पत्र्यामध्ये चिरडले गेले. श्रीनिवास इंडोगा हा कामगार जागीच ठार झाला तर रतिलाल लौकम, ओम निषाद, दुबारी सवानी आणि शिंगोटी गोगावाडा हे 4 कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत. पोलिसांनी या पॉवरलूमचा मालक जयंतीलाल शहाला अटक केली. काल संध्याकाळी 7च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. न्यायालयानं 2011 मध्ये दिलेल्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामावर कारवाई न झाल्यास उद्या काही दुर्घटना घडली तर त्याची अंतिम जबाबदारी ठाणे महापालिकेची असेल असा इशारा ठाण्यातील एक वकील SS बुटाला यांनी पालिका प्रशासनास दिलाय. बुटाला हे उच्च न्यायालयातही वकिली करतात. मुंब्रा दुर्घटनेनंतर लगेचच पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणूनही आणि वारंवार सांगूनही अनधिकृत बांधकामांविषयी पालिकेनं कोणतीच कारवाई केलेली नाही. धोबियाळीतील केतन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या कंपाऊंडला लागून आदिनाथ टी कंपनीनं उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर अद्यापही कारवाई होऊ शकलेली नाही. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये पालिका आयुक्तांना लेखी कळवूनही या पत्राला केराची टोपली दाखवण्यात आली. हे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश न्यायालयानं दिल्यावरही पालिका कारवाई का करत नाही हे पालिकाच सांगू शकते. ठाणे न्यायालयानं 2011 मध्ये हे अनधिकृत बांधकाम पाडून त्याचा खर्च आदिनाथ टी कंपनीकडून वसूल करण्याचे आदेश दिले होते. आता उद्या काही दुर्घटना घडल्यास पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कारवाई होऊ शकली नाही म्हणून पालिका यासाठी जबाबदार असेल असं SS बुटाला यांनी सांगितलं. पालिका प्रशासनानं आपण पाठवलेल्या पत्रांना पोचही दिली नाही तर ते कारवाई काय करणार असा प्रश्न उपस्थित करून आता याबाबत वरच्या न्यायालयात दाद मागणार असल्याचं SS बुटाला यांनी सांगितलं. जपानमधील कोडोकावा शोतेन आणि बंगलोरमधील टॅप्टोर या 2 कंपन्यांमध्ये सामंजस्य करार झाला असून मनोरंजनातून शिक्षण कसं देता येईल यावर टॅप्टोर टॅबलेटवर प्रणाली विकसित केली जाणार आहे. कोडोकावा शोतेन ही जपानमधील कॉमिक्स, व्हिडिओ गेम्स आणि चित्रपट तयार करणारी मोठी कंपनी आहे. सध्या आयपॅडवर ही प्रणाली उपलब्ध असून KG पासून 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरता मनोरंजनातून शिक्षण व्हावं यासाठी ही प्रणाली आता टॅप्टोरच्या टॅबलेटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. टॅप्टोरला अलीकडेच शिक्षारत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. त्यांच्या अभिनव शिक्षण देणाऱ्या पद्धतीमुळे त्याला जागतिक मान्यताही मिळाली. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि बौद्धिक क्षमता वाढत असल्याचं दिसून आलंय. गेमिंग इंटरफेसवर असलेल्या ह्या प्रणालीला विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सुंदी नटराजन यांनी सांगितलं. टप्प्याटप्प्यानं हा टॅबलेट संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध करून देणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. ठाण्यातील डॉक्टरांनी हिमोग्लोबिन मोजण्याच्या तयार केलेल्या यंत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर पारितोषिक मिळाले.
ठाण्यातील डॉक्टर अभिषेक सेन, डॉक्टर योगेश पाटील, डॉक्टर दर्शन नायक आणि मिस्किन इंगवले अमन मिढा यांनी एक कंपनी स्थापन केली। या कंपनीनं 3 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर टचबी नावाचं एक यंत्र तयार केलं। या यंत्रामुळे माणसाच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी, ऑक्सिजनचं प्रमाण आणि हृदयाचे ठोके हे कोणतीही सुई टोचल्याविना मोजता येणं शक्य झालं। अनेक जण सुई टोचल्यावर रक्त येतं म्हणून रक्ताची तपासणी करत नाहीत। अशा रुग्णांसाठी हे यंत्र फार मोठं फलदायी ठरणार आहे। टचबी या यंत्रात आपलं बोट घातल्यानंतर त्वरित हिमोग्लोबिनची पातळी समजू शकते। या यंत्रामुळे एखाद्याला ॲनिमिया असेल तरीही अवघ्या 1 मिनिटात समजू शकतो। आपण तयार केलेल्या यंत्राला जागतिक पातळीवर मान्यता मिळाल्यामुळे आपल्या कामाचं चीज झालं। पारितोषिक रूपानं मिळालेला पैसा आपण ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वापरू असं डॉक्टर पाटील यांनी सांगितलं। हे यंत्र तयार करणाऱ्या तिघांना 54 लाखांचं पारितोषिक मिळालंय। ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील पहा। ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं, कधीही केव्हाही कुठेही इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील पहा। ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं, कधीही केव्हाही कुठेही इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता। उत्तर प्रदेशमध्ये रितसर लग्न करून ठाण्यात आलेल्या एका विवाहितेनं पतीच्या मित्राबरोबर पुन्हा लग्न करून नंतर त्याच्याबरोबर ठाण्यातच वास्तव्य करत असल्याचा प्रकार उघड झालाय। तर दुसरीकडे या मुलीच्या कुटुंबियांनी वाराणसी पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी छळ करून मुलगी गायब केल्याची तक्रार नोंदवल्यानं या मुलीच्या पहिल्या पतीच्या परिवाराला पोलिसांचा त्रास सहन करावा लागतोय। यामुळे या मुलीचे पती जयप्रकाश यादव यांनी आपल्या पत्नीनं दुसरा विवाह केल्याचं खातरजमा करून वाराणसी पोलीस ठाण्याला कळवावं अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे। वागळे इस्टेट येथील रूपादेवी पाड्यात राहणारे जयप्रकाश यादव यांचा रेणुदेवी यादव यांच्याशी विवाह झाला होता। विवाहानंतर हे दोघं रूपादेवी पाडा इथं राहत होते। जयप्रकाश यांच्याबरोबर त्यांचा मित्र चंद्रदेव यादवही राहत होता। कालांतरानं चंद्रदेव यादव आणि रेणू यांचं सूत जमलं। रेणूनं आपली परीक्षा असल्यानं आईवडिलांकडे जाते असं सांगून इलाहाबाद जिल्ह्यातील शहजादाबाद इथे ती गेली। तिच्या पाठोपाठ चंद्रदेव यादवही तिथे गेला। त्यानंतर दोघांनी तिथून पळ काढला। रेणूनं आईवडिलांना पतीकडे जाते असं सांगितलं होतं, मात्र हे दोघं विवाह करून महात्मा फुले नगर इथं राहू लागले। इकडे आपला पत्नी परत आली नाही म्हणून जयप्रकाश यादव यानं तिच्या कुटुंबियांशी संपर्क साधला। त्यावर तिच्या कुटुंबियांनी ती तुझ्याकडेच गेली आहे, आता ती गेली कुठे असं विचारून मुलगी गायब झाल्याची तक्रार वाराणसी पोलिसांकडे केली। वाराणसी पोलीस वारंवार जयप्रकाशकडे विचारणा करून त्याला त्रास देत होते। रेणू ही चंद्रदेव सोबत महात्मा फुले नगर इथं राहत असल्याचं जयप्रकाशला कळताच त्यानं वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रकार केला, पण वर्तकनगर पोलिसांनी दाद न दिल्यानं अखेर जयप्रकाशनं पोलीस आयुक्तांकडे दाद मागितली। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक शहीद राघोजी भांगरे यांना आज अभिवादन करण्यात आलं। 2 मे 1848 मध्ये त्यांना ठाणे कारागृहात फाशी देण्यात आलं होतं। त्यांच्या 165व्या स्मृती दिनानिमित्त हे अभिवादन करण्यात आलं। ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेत आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आपल्या महामानवाला अभिवादन केलं।
अखिल भारतीय आदिवासी समाज एकीकरण समितीतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले भागातील आद्य क्रांतिकारक शहीद रामा किरवा यांना 1830 मध्ये इंग्रजांनी फाशी दिल्यावर आदिवासी बंडखोरांवर दहशत बसेल असं इंग्रजांना वाटत होतं. रामाचा जोडीदार राघोजी भांगरे यांनी बंडात सामील होऊ नये यासाठी त्यांना इंग्रज सरकारनं बड्या नोकरीवर घेतलं. परंतु त्यांचा पिंड क्रांतिकारकांचा असल्यामुळं शासकीय नोकरीत त्यांचं मन रमेना आणि त्यांनी ही नोकरी सोडून बंडात उडी घेतली. उत्तर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात त्यांनी बंड उभारलं. 1838 मध्ये रतनगड किल्ल्याच्या परिसरात बंडानं व्यापक रूप धारण केलं. राघोजी भांगरे यांना 2 जानेवारी 1848 मध्ये पंढरपूर इथे अटक झाली. विशेष आयोगापुढे त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवण्यात आला. त्यांच्या विरोधात एकतर्फी सुनावणी होऊन त्यांना दोषी ठरवत फाशीची शिक्षा देण्यात आली. राघोजी हे खरे वीरपुरुष होते. फाशी देण्यापेक्षा तलवारीनं अथवा बंदुकीनं आपल्याला वीरपुरुषासारखं मरण द्या असं त्यांनी इंग्रज सरकारला ठणकावून सांगितलं. पण इंग्रज सरकारनं त्यांना 2 मे 1848 मध्ये ठाणे कारागृहात फासावर लटकवलं आणि आदिवासींच्या क्रांतीसूर्याचा अस्त झाला. या महान क्रांतिकारकाला अभिवादन करण्यासाठी ठाणे कारागृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गृहमंत्री आर पाटील राष्ट्रवादीचे मधुकर पिचड भांगरे यांना अभिवादन करण्यासाठी येणार होते, पण त्यांना यायला जवळपास 2 तास उशीर झाल्यानं अनेक आदिवासी बांधवांनी नाराजी व्यक्त केली. आता ठाण्यात खरेदी विक्री अथवा भाड्यानं उपलब्ध असलेल्या जागांची माहिती देणारं सदर निवास वार्ता. कासारवडवली इथे गार्डन फेसिंग असलेला 2 BHK फ्लॅट विकणे आहे. अपेक्षित किंमत 1,05,00,000 रुपये. अधिक माहितीसाठी आपण DG असोसिएटशी 97 697 99 971 अथवा 2536 0007 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता. ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील. पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं, कधीही केव्हाही कुठेही. इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता. 1 and 1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, स्पीड 4 MB to 100 Mbps, starts $270 per month. Enjoy high speed internet. Call today 2538-6608. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यातील डॉक्टरांनी तयार केलेल्या रक्तातील हिमोग्लोबिन मोजण्याच्या यंत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर 54 लाखांचं पारितोषिक. आद्य क्रांतिकारक शहीद राघोजी भांगरे यांना आदिवासी बांधवांकडून अभिवादन. आणि भिवंडीत कंपाऊंड वॉल पडून झालेल्या दुर्घटनेत 1 कामगार ठार तर 4 जखमी. या होत्या ठाणे वार्ता. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.